लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीच्या पदरी पराभव आला। त्यानंतर महायुतीच्या पराभवावर मंथन बैठका सुरू झाल्या। त्यात अजितदादांना सोबत घेतल्यामुळे निकालावर परिणाम झाल्याचं म्हणत अनेकांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आणि त्यावरूनच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार गटाला पुन्हा टार्गेट केलं। अजित पवारांवर पराभवाचं खापर फोडून महायुती अजितदादांना बळीचा बकरा बनवते असा आरोप रोहित पवारांनी केला। तर रोहित पवारांच्या या आरोपाला अजित पवार गटाच्या नेत्यांकडून उत्तर देण्यात आलेलं आहे। लोकसभेला जो निकाल सामान्य लोकांनी दिलेला आहे, म्हणजे महायुतीने पैशाचा वापर केला, गुंडांचा वापर केला, दबाव तंत्राचा वापर केला, तरी सुद्धा लोकांनी महायुतीला धुडकावून लावलेला आहे। आता तिथं असणाऱ्या आमदारांना भीती वाटायला लागली की आता आपलं काय होणार, विधानसभेला काय होणार। मग खापर कोणाच्या डोक्यावर फोडायचं, मग भुजबळ साहेबांच्या डोक्यावर फोडा, मग अजितदादांच्या डोक्यावर फोडा, मग यांच्या डोक्यावर त्याच्या डोक्यावर, हे काम महायुतीमध्ये चाललेलं आहे। समजा जर का वर्षानुवर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आपलं संख्याबळ जर का बघितलं आणि ते जर का आपण किती जागा लढवल्यानंतर आपल्याला किती प्रमाणामध्ये यश येत होतं पूर्वी, मग ते खापर कोणावर फोडलं पाहिजे, त्या वेळची ती परिस्थिती असते। त्यामुळे रोहित पवार साहेबांना त्याच्याविषयी फार काही बोलण्याचा अधिकार नाही, कारण याच्या अगोदर खापर फोडायचं असेल तर ते कोणावर फोडावं हे सुद्धा त्यांनीच सांगावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।